मिथिलेश जाधव अर्थात बाळा मॅन फ्रॉम BRC गोलंदाजीचं कृत्य हाताळण्याकरता वैयक्तिक आणि सांघिक पहिलं षटक पवेलियन एंड कडून हाताळताना पाहायला मिळतोय मिथिलेश जाधव अर्थात बाळा. बॅटिंग स्ट्रांसवर शुभम गायकवाड मॅन फ्रॉम माहीम आणि नॉर्थ सायकल झोनला आपण पाहतो विनीत. सो हियर वी गो स्टार्ट द गेम. पहिला चेंडू अगदी सरळ हाताने खेळून काढला गेला. पायाच्या स्ट्रँडला चेंडूला लँड केलं गेलं होतं. अगदी अगदी खोलवर टप्प्यानं चेंडूची सांगता करण्याची ईर्षा मनात पाहिली होती आणि तो चेंडू पाहतो आपण एक धाव पूर्ण होताना पाहायला मिळते. शुभम गमरे माफ करा कारण शुभम जाधव आणि शुभम गायकवाड आणि शुभम गमरे अगदी देहयष्टी सेम वाटते आणि त्या अनुषंगाने थोडासा आमच्यात या ठिकाणी फंबल पाहायला मिळतंय. एक लेफ्टी आणि एक रायटी असं कॉम्बिनेशन पाहतो आपण खेळपट्टीवर. चेंडू क्रमांक 1 हाताळल्यानंतर पुन्हा एकदा डावखऱ्या शैलीचा फलंदाज बॅटिंग स्ट्रांसवर येतोय आणि तदनंतर क्षेत्ररक्षणात थोडासा बदल होत असताना पाहायला मिळतोय. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. पॉवर प्ले षटक प्रगतीपथावर येत असताना आपण पाहतोय एक अप्रतिम दर्जानं क्षेत्ररक्षण सजलं गेलंय. एकंदरीत आपण जर पाहिलं तर दोन क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर पाहतोय. यावेळेस फुलवर लेन चेंडू अप्रतिम दर्जाचा फटका. स्टँड ऑन डिलिव्हर आउट ऑफ द पार्क. बिग वन आउटस्टँडिंग. पहिला चेंडू षटकारा टोळा काय जबरदस्त पहा. आपलं खातं जे खोललं गेलंय ना ते षटकारानं. एका बाजूनं गोलंदाज मिथिलेश तर दुसऱ्या बाजूनं विनीत. बॅटिंग स्ट्रांसवर आल्यानंतर खातं कशा पद्धतीने खोलावं याचं एक प्रात्यक्षिक षटकारांनी सांगता होताना पाहायला मिळते. चेंडू क्रमांक 2 धावसंख्या फलकावर 7. पुन्हा एकदा मिथिलेश. यावेळेस फटका जरूर फसला गेला. हवेत बराचसा उंच आहे परंतु उंची सुद्धा तितकीच येते. अप्रतिम फलंदाजीचा प्रतिकरण. बॅक टू बॅक another good one and another maximum. What do you say? Thank you so much DJ. ही नाण्याची पहिली बाजू आहे कारण विनीत बॅटिंग स्ट्रांसवर आहे. दुसऱ्या एंडनं ज्या वेळेस मिथिलेश बॅटिंग स्ट्रांसवर येईल ते पाहणं खऱ्या अर्थानं गरजेचं ठरणार आहे. षटकातला हा पुढचा चेंडू. यावेळेस थोडासा उजव्या यष्टी बाहेर जाणारा चेंडू पाहतोय आपण. यष्टी रक्षकाला चकवला गेला. यष्टी रक्षकाच्या भूमिकेत द लेजंड मिस्टर संदीप राऊत अर्थात हाडू पाहतोय आपण. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजानं थोडंसं पद्धतालित्यामध्ये थोडासा बदल निर्माण केला. चेंडूला थोडीशी दिशा देण्याचा प्रयत्न जरूर केला. बाहेर जाणारा चेंडू पंच वाईट घोषित करतायत. अवांतर चेंडू रूपानं चेंडू धावसंख्येमध्ये भरणा होतोय. धावसंख्या 1+1 अशा 2 धावा मिळतात त्या चेंडूवर आणि एकंदरीत धावफलक पोहोचतोय 15 रन ऑन स्कोरबोर्ड. सुरेख सुरेख चेंडू पुन्हा एकदा पाहतोय आपण. अवांतर चेंडू. धावसंख्येमध्ये आणखी एक भरणा होतोय. शुभम. सलामीचे हे 2 फलंदाज बॅटिंग स्ट्रांसवर आपण पाहतोय. यावेळेस मोठा फटका खेळण्याची ईर्षा. बॅट आणि चेंडू मधल्या संपर्कामध्ये चेंडूचा विजय होतोय. फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. शुभम तंबूच्या आसऱ्याला परततोय. शुभम करिता पारितोषिक आलं होतं प्रतीक तांबेंकडून परंतु तो शुभम मात्र कॅश प्राइज घेण्याच्या नादात माघारी परतला गेलाय. एकंदरीत ते प्राइज अनाउन्स होण्याच्या आधी तो माघारी परताना पाहायला मिळतोय. पहिला झटका पहिला गडी गारद. या ऐकूया डिझेल आणि पुन्हा परतूयात मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज खेळपट्टीवर दाखल होतोय. अक्षय.
नवीन फलंदाज अक्षय खेळपट्टीवर दाखल होते, मॅन फ्रॉम तारापूर. पहिल्या एकंदरीत 3 चेंडूचा आपण जर विचार केला ना तर गोलंदाजाला टप्पा शोधणं थोडंसं कठीण होतं, परंतु तदनंतर येणारा चौथ्या चेंडूला चौकार जरूर आला, परंतु त्यानंतर विकेटचं पतन पाहिलं. 22च्या माध्यमातून धावसंख्या फळका जरूर लागली गेली होती. पुढचा चेंडू मिथिलेश, यावेळेस कट करण्याचा प्रयत्न पाहतोय आपण. अप्रतिम दर्जाचा कव्हर ड्राईव्ह खेळला गेलाय, परंतु बॅकवर्ड पॉइंट रेझनला चेंडू रवाना झाला. 1 धाव पूर्ण होते, दुसरी धाव घेण्याची ईर्षा. निश्चितच 2 धावा मिळत आहेत त्या चेंडूवर. कॉल बॅकिंग करत असताना थोडीशी दमछाक जरूर झाली होती. पॉइंट ऑफ टेबल आपण पाहिलं गेलं, निश्चितच जो संघ विजेतेपद प्राप्त करेल त्या संघाला 2 गुण अंकित करतील आणि तो संघ शीर्षकावर येत असताना पाहायला मिळेल. म्हणजे प्रत्येक मॅच जिंकणं फार महत्वाचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून जो संघ क्वालिफाय जर करायचं असेल तर त्या शेड्यूल त्या फॉर्मॅट मधून ज्या पद्धतीनं आखणी केली आहे त्या गटात त्याला टॉप राहणं फार गरजेचं आहे. यावेळेस फुलवर लेनचा चेंडू पाहतोय आपण, मिथिलेशच्या माध्यमातून हाताळला गेलाय. अवांतर चेंडू म्हणून पंच उद्घोषित करत असताना पाहतोय आपण. धावसंख्येमध्ये भरणा होतोय. पुनश्च एकदा 1 व्हाईट आणि 1 बाईज अशा 2 धावा मिळत आहेत. गोलंदाज आणि फलंदाजाच्या ह्या शर्यतीत आपण पाहिलं ना तर या पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचं हे पहिलं षटक प्रगतीपथावर येत असताना फलंदाजाचं पारडं थोडंसं वजन पाहायला मिळत आहे. कारण एका बाजूने हिमाचल जाधव साहेब आणि अनिशजी गायकवाड साहेब निश्चितच खुश असतील पहिल्या षटकाच्या खेळीनंतर, कारण ज्या पद्धतीने खेळ साकारला गेला आतापर्यंत फलंदाजानं गोलंदाजाचं अगदी चांगला समाचार घेतला जाताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मिनिट बॅटिंग स्टँडवर आणखी एक मोठा फटका. मुख्य मंचाला सलामी. व्हॉट अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. अप्रतिम फटका, गोलंदाजाच्या डोक्यावरून अगदी सेफ फटका 6 धावांकरिता. या ऐकत डिझेला थँक्यू सो मच विजय. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या फळकावर पाहतोय आपण 26 रन ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. नवीन गोलंदाज येतोय, गोलंदाजी मार्कवर मिस्टर निलेश. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक अगदी दूरवाल्या एंड कडून गोलंदाजी धुरा सांभाळण्याकरिता सज्ज होतोय निलेश तांबे. मॅन फ्रॉम एनसीसी नाला सोपारा संघाचा खेळाडू आहे. वर्णी लागली जाताना पाहायला मिळते. ॲडिशन 5च्या माध्यमातून ब्लू टायगर्स संघाचं नेतृत्व करण्याकरिता जयंत पटोळे. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलंय, परंतु पहिल्या षटकात आपण जर पाहत असाल तब्बल 26 धावांची लयलूट. एक सलामीचा फलंदाज शुभम माघारी जरूर परतला गेलाय, परंतु त्याची जागा घेण्याकरिता आलेला नवीन फलंदाज अक्षय पाहता आपण वैयक्तिक 2 धावा खेळतोय. तो बॅटिंग स्ट्रँड्सवर अगदी दूरवाल्या एंडकडे गोलंदाजी धुरा सांभाळण्याकरिता नील तांबे ऑन बॉलिंग मार्क. या वेळेस दुधारी तलवार रिव्हर्स स्वीपचा पावित्र्य धारण करण्याची ही फलंदाजाची ईर्ष्या निर्धाव चेंडूच्या स्वरूपात संपन्न होत असताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर या षटकामध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी साकारली जाईल याकडे मात्र सर्वांचं लक्ष वेधलं जाईल, कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 26 धावांची लयलूट केल्यानंतर ह्या दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्येचा ग्राफ कशा पद्धतीने हल्ला जाईल याकडे सर्वांचं लक्ष आहे. षटक क्रमांक 2 चेंडू क्रमांक 2 गोलंदाज सज्ज होते पुन्हा एकदा दूरवाल्या एंडकडून. यावेळेस मोठा फटका खेळण्याची ईर्ष्या पाहता पण बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू उसळे घेत असताना सरळ यष्टीरक्षका हाती चेंडू निर्धाव होतोय. बाकीचं पुढचं काम यष्टीरक्षक चोखपणे निभावताना पाहायला मिळतोय तो हाडू. अगदी आज या स्पर्धेचा पहिला दिवस आहे आणि या पहिल्या दिवसाच्या सांगतेत आपण पाहणार आहोत या स्पर्धेमधलं एक खास दिग्गज आयोजन. याच वेळेस आपण पाहतो ना की ॲडिशन 5 थोडंसं वेगळ्या स्वरूपात मांडलं जात आहे, कारण आयोजन करणाऱ्या आयोजन कमिटीनं या स्पर्धेमध्ये 2 वेगळे पैलू या ठिकाणी निर्माण केलेत.
क्रिकेटच्या खेळासोबतच एक संगीत स्पर्धा म्हणून आठवण या ठिकाणी आयोजित केली आहे। तत्सोबत आपण वक्तृत्व स्पर्धा सुद्धा आयोजित केली आहे। आजच्या दिवशी आपण संगीत स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा थेट 7 वाजता या ठिकाणी आपण पाहणार आहोत। लाईव्ह प्रक्षेपण केलं जाईल च्या माध्यमातून आणि थोड्याच अगदी बघितलं ना संध्याकाळी ठीक 7 वाजता या स्पर्धेचं आयोजन होणार आहे। अगदी पालघर जिल्ह्यातून तब्बल 16 ते 17 पार्टिसिपेट या ठिकाणी आपण पाहणार आहोत। लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहणार आहोत। अगदीच पुन्हा एकदा या 7 वाजता आजच्या दिवशी अगदी एक मोठा एक दिग्गज कार्यक्रम या ठिकाणी पाहणार आहोत आपण। ज्या पद्धतीने एक नियोजित कार्यक्रम आखला गेलाय, सिंगिंग कॉम्पिटिशन आहे, तसेच ऑरेटरी आपण पाहणार आहोत, म्हणजे वक्तृत्व स्पर्धा सुद्धा होणार आहे आजच्या दिवशी 7 वाजता। ठीक आणि ठिकाण आपण सर्वांना जाणते आहातच, आंबेडकर नगर पालघर पूर्वचं हे पौसुत मैदान आहे, रमाई चौकाजवळचं हे मैदान आणि तिथे ही स्पर्धा लाईव्ह केली जाताना पाहायला मिळते आणि त्या ठिकाणीच ही स्पर्धा सुद्धा आपण संपन्न करणार आहोत। त्यामुळे ह्या संधीचं कोणी संधीचं सोनं करा, संधीचा लाभ घ्या, कारण पुन्हा एकदा अशा पद्धतीची स्पर्धा जर होत असेल पण तिला वेळ लागेल, परंतु आज ही संधी आपल्याला चालू येते। मी प्रेक्षक बायबांना निवेदन करेन, कारण विनामूल्य आपण या ठिकाणी आपण येऊ शकताय, कारण कुठल्याच पद्धतीचा चार्जेस हा घेतला जाणार नाहीये आणि त्याच कार्यक्रमाचा आपण एक चांगल्या पद्धतीनं गाण्यांचं आणि वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून आपण चांगल्या पद्धतीने एक संदेश घरापर्यंत पोहोचवू शकताय। आपण पाहतोय ना की आयोजन कमिटीनं एक जबरदस्त दर्जाचा निर्णय आणि एक चांगला संदेश आपल्यापर्यंत पोहोचवला गेलाय। एक हात मदतीचा ही संकल्पना आखली गेली होती अगदी कोविडच्या काळामध्ये आणि त्या संकल्पनेतून आपण पाहतोय ना की ज्या ज्या व्यक्तींवर दुःखाचे डोंगर कोसळले त्या प्रत्येक व्यक्तीला या संकल्पनेनं यथोचित रक्कम किंवा यथोचित मदत आपल्यापर्यंत पोहोचवली आहे। यावेळेसचा सुरेख चेंडू होता, अप्रतिम दर्जाचा चेंडू, अगदी हलक्या हाताने एक बॅकफुटला गेला, पंच केलं, थर्डमॅन रिझर्वचा क्षेत्ररक्षक तैनात होता आणि त्या ठिकाणी एक धाव अंकित करत असताना स्ट्राईकला रोटेट केलं। डेंजर वाटणारा तो विनीत तो आपण पाहतोय नॉनस्ट्रायकर झोनवर आता प्रस्थान करताना पाहायला मिळतोय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग एडिशन 5 च्या माध्यमातून उपस्थित तमाम क्रिकेट रसिक मायबापांचं मी गुरुनाथ तांबे आपलं सहर्ष स्वागत करत आहे। पालघर पूर्व पवनसुतचं हे मैदान आज पुन्हा एकदा सज्ज झालंय हे दिग्गज आयोजन आणि या दिग्गज स्पर्धेच्या सांगतेत वाटचाल करण्याकरिता आणि त्या सुवर्ण क्षणाची सोबती होण्याकरिता आपण सर्वजण या ठिकाणी जमलो आहोत। यावेळेचा फटका फसलाय, चेंडू बॅटच्या रडार मध्ये आला नाहीये, परंतु क्षेत्ररक्षण खराब, चेंडू निघून जातोय इनटू द गॅप, 1 बाउंस चेंडू, सीमारेषा पार, चौकार, 4 धावा। पुढचा चेंडू यावेळेस आपण पाहतोय अप्रतिम दर्जाचा चेंडू, द पीस ऑफ क्वालिटी हाताळताना गोलंदाज पाहतोय आपण। षटक मार्गस्थ होत असताना पाहायला मिळतं। पहिल्या 2 षटकाचा खेळ संपन्न, धावसंख्या फलकावर आपण पाहतोय 32 रन ऑन स्कोरबोर्ड। पहिल्या षटकाच्या समाप्तीला आपण पाहिलं 26 धावसंख्या फलकावर लागली होती। त्यानंतर हे दुसरं षटक निळेश तांबेने हाताळलं गेलंय आणि या षटकात आपण एकंदरीत पाहिलं तर धावसंख्येचा ग्राफ फक्त आणि फक्त 6 धावांची भरणा या षटकात पाहायला मिळतात। षटक मार्गास झालाय। पहिल्या 2 षटकाचा खेळ संपन्न झाल्यानंतर धावसंख्या फलकावर 32 रन ऑन स्कोरबोर्ड। या ऐकत डीजेला
नवीन गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्कवर जयंत पाटोळे. संघाचा संघ नायक नौका तारण्याकरिता खेळपट्टीवर दाखल. अनुभवाची शिदोरी पणाला बाळगलेला हा खेळाडू. एका बाजूनं विनीत, दोनही बाजूनं दोन्ही संघांचे हुकमी एक्के खेळपट्टीवर दाखल झालेत. दोन्ही संघाचे आयकॉन खेळाडू. लॉंग ऑन रिझनला पाहतोय आपण निकेश भोईर, मॅन फ्रॉम गिराळे, महाराष्ट्र अंडर 19 कडून ज्यानं सिलेक्शन केलं गेलं होतं तो खेळाडू आपण पाहतोय इन ऍक्शन मध्ये. दुसऱ्या इनिंगला बॅटिंग स्ट्रांजवर कशा पद्धतीने खेळ साकारेल याकडे मात्र लक्ष असेल. तत्पूर्वी पाहतोय आपण गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रवाना होतोय. जयंत पाटोळच्या विरोधात विनीत. पहिला चेंडू उजव्याशी बाहेर जाणारा चेंडू पंच वळतायत, निर्देशित करतायत, गोलंदाजाला दंडित करतायत. अवांतर चेंडूची उद्घोषणा होत असताना पाहायला मिळते. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय. धावसंख्या आपण फळकर पाहतोय 33 धावसंख्या फळकार पोहोचली जाताना पाहायला मिळते. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर जयंत पाटोळे अवंत चेंडू हाताळला गेलाय. यावेळेस सुरेख दर्जाचा चेंडू यष्टीरक्षकाला जरूर चकवलं गेलंय, परंतु फलंदाजाला मात्र या ठिकाणी थांबवतोय चेंडू. फलंदाजाला चेंडू खेळण्यासाठी प्रवृत्त जरूर केलं गेलं होतं, परंतु चेंडूची दिशा आणि चेंडूची लेंथ अप्रतिम होत्या कारणाने चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हाती चेंडू विसावतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या सांगतेत आपण पाहिलं होतं ना, एकंदरीत 26 धावसंख्या फळकावर लावली होती, पण तदनंतर दुसऱ्या षटकात फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण केलाय. यावेळेस फुलवर लेन चेंडू पाहतोय आपण. अप्रतिम दर्जाचा चेंडू, स्विंगिंग चेंडू पाहतोय आपण. टप्पा पडल्यानंतर चेंडूचा काटा बदलतोय, ही कला आहे विकीची. विकी अर्थात जयंत पाटोळे, विकी या नावानं जास्तीत प्रेम दिली जाताना पाहायला मिळतं. बॅक टू बॅक निर्धाव चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते. थोडंसं हायसं म्हणावं लागेल, कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी होतीये ना, ब्लू टायगर संघाच्या संघ नायकानं किंवा संघ मालकांना थोडंसं बरं वाटलं असेल, कारण ज्या पद्धतीने आताची गोलंदाजी होते, कारण लेंथ आणि लाईन फार महत्वाची आहे. यावेळेस खराब चेंडू विनीतच्या समोर असताना चेंडू फुलवर लेत हाताळणं म्हणजे आपल्या पायावर कुऱ्हाड मारण्याजोग आहे. कारण देह यष्ट आणि विनीतची खेळी जर पाहिली ना मित्र हो, तर चेंडूला सीमापार धाडण्याची परिपूर्ण क्षमता ज्यामध्ये आहे, अशा खेळाडूच्या विरोधात अशा पद्धतीचं गोलंदाजी करणं म्हणजेच एक वेडा चाळा म्हणावा लागेल. निघून जातो चेंडू 6 धावांकरिता. षटकार येतोय. यावेळेस सुरेख चेंडू, एक तुम्हारी तो एक हमारी. अप्रतिम दर्जाचा चेंडू, पीस ऑफ क्वालिटी. आता मात्र गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, कारण या आधीच्या चेंडूला षटकाराला गवसणी गेली, तर त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक. आणखी एक सुरेख चेंडू. पुन्हा एकदा जयंत पाटोळच्या विरोधात विकी, विनीत, सुरेख. आता मात्र चेंडूवर बोटा फिरवली जाताना पाहायला मिळतं. स्लोवर आर्मचा वापर केला गेलाय. अप्रतिम दर्जाचा चेंडू हाताळला गेला. धावसंख्येमध्ये जर ग्राफ आपण पाहिला तर स्थिरावला जाताना पाहायला मिळतोय. फलंदाज आणि गोलंदाजाच्या कृत्यामध्ये या षटकात आपण पाहिलं ना, 4 चेंडू हे निर्धाव हाताळले जाताना पाहायला मिळत आहेत. एक सुरेख गोलंदाजीचं प्रतिकरण आपण पाहतोय. टेनिस क्रिकेटच्या पटलावर अधिराज्य गाजवत असताना सगळ्यात पहिला आपण पाहिला ना, जर यावेळेस मोठा फटका जरूर खेळला जातोय. मोठा फटका, पुन्हा एकदा चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. 6 धावा षटकार. आणखी एक चेंडू सीमा पार. विनीतच्या बॅट मधून निघालेला हा एकंदरीत 5वा षटकार आहे. काय अप्रतिम दर्जाची खेळतीला पाहायला मिळते बघा. पहिल्या षटकाच्या सांगतेत धावसंख्या फळकावर 26 लावली होती. दुसऱ्या षटकाच्या सांगतेला आपण पाहिलं तर फक्त 6 धावा खर्च केल्या गेल्या होत्या ते नील तांबेनं. तदनंतर तिसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज स्वतः संघाचा संघ नायक जयंत पाटोळे गोलंदाजी मार्कवर पाहिलं आपण. 4 चेंडू निर्धाव हाताळले गेले, परंतु 2 चेंडू हे सीमा पार धाडण्याकरिता यश प्राप्त झालं ते फलंदाजाला. 3 षटकाचा खेळ संपन्न. धावसंख्या फळकार आपण पाहतोय 45 रन ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. येस, इट्स अ ड्रिंक्स ब्रेक. या एक डिझेल आणि पुढे परतूयात मैदानाच्या आतमध्ये.
भीमाचा बाबा भीमाचा कायदा नटवला हिन जय भीमवाला या स्पर्धेच्या माध्यमातून महेंद्र राऊत साहेबांचं आगमन झालंय. पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर अगदीच त्या दूरवाल्या एंडकडून ज्या एंडनं ज्यानं सफलता अर्जित केली होती तो गोलंदाज नील तांबे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतोय. वैयक्तिक दुसरं सांघिक चौथं षटक. षटकातला हा पहिला. यावेळेस एलिव्हेशन बनवलं चेंडूला बॅटच्या रडार मध्ये घेतलं आणि फेकून दिलं जात आहे मिड विकेटच्या डोक्यावर चेंडू सीमारेषा पार 6 धावा. हाय हँडसम षटकार. ओव्हर टू डिझे. केलाय ते ओ सेठ तुम्ही माणूस हाय लय ग्रेट. थँक्यू सो मच डिझे. बॅटिंग स्ट्रँड्सवर आपण अक्षयला पाहतोय ज्या पद्धतीने खेळ साकारला गेलाय. विनीत ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय त्याच पावलावर पाऊल ठेवून अक्षय सुद्धा आता ट्रिगर दाबायला पाहतोय. पुन्हा सुरेख चेंडू सुरेख चेंडू द पीस ऑफ क्वालिटी. यावेळेस स्विंगिंग चेंडू पाहतोय. पंचांकडे जरूर गोलंदाजाला यावेळेस निर्देशित देणारी एक सूचना केली जात असताना पाहायला मिळते. वन बाउन्सचा इशारा आलाय. कारण टप्पा ज्या पद्धतीने हाताळला गेला गोलंदाजानं अगदी थोडासा शॉर्ट टर्म लाईन चेंडू होता. अचूक उसळी घेणार हा चेंडू आणि पुढचं काम यष्टीरक्षक चोखपणे बजावताना पाहायला मिळतंय. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर पाहतोय आपण. हा तिसरा चेंडू. यावेळेस बॅटची कडा चेंडू फसला गेलाय. बॅट आणि चेंडूच्या या युद्धामध्ये पुन्हा एकदा चेंडूचा विजय. आणखी एक चेंडू सीमारेषा पार. झेल टिपण्याची ईर्ष्या मनात बाळगत असताना एक सुरेख संधी चालून आली होती. परंतु संधी ही समुद्राच्या लाटेप्रमाणे असते. ती संधी आली की त्या स्वार होणं गरजेचं आहे. कारण लाट पुन्हा येते परंतु ती लाट कशा पद्धतीने येईल हे जरूर सांगता येणार नाही. कारण क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. द क्रिकेट गेम ऑफ ग्लोरियस चान्स ऑफ अनसर्टन्सी. क्रिकेट हा अनिश्चितचा खेळ आहे. कारण स्वार होणं फार गरजेचं आहे. पुन्हा एकदा चौकार येतोय. चौकाराने धावसंख्या बदलताना फळक एकंदरीत पोहोचला गेलाय. धावसंख्या फळकावर 55 55 रन ऑन स्कोरबोर्ड. चौकाराने धावसंख्या वधारताना पाहतोय आपण. पुन्हा एकदा नीळ तांबे गोलंदाजी मार्कवर. यावेळेस पुन्हा एकदा काय कमालीची ताकद आहे बघा. गोलंदाजाला थोडस दडपणात टाकण्याचं कार्य केलं होतं. स्ट्रँड्स बदलला गेला होता. पुन्हा एकदा फ्लिक झाला आणि पुन्हा एकदा चेंडूला सीमा पार धाडला गेलाय. स्क्वेअर लेग दिसणार आहे तो चेंडू. सीमारेषा पार. षटकार 6 धावा. आणि निश्चितच आपण पाहतोय ना की ह्या बॅटरच्या बॅटमधून ज्या धावा येतात ना त्या धावा खऱ्या अर्थानं ब्लू टायगर संघाच्या जखमेवर मीठ सोडणार आहेत. कारण धावसंख्या वैयक्तिक 2 असताना या बॅटरचा झेल सोडला होता आणि त्याला जीवनदान दिलं होतं. त्या जीवनदानाचा पुरेपूर फायदा आता उचलला जाताना पाहायला मिळतोय. यावेळेस डिरेक्टली हेड शूट केलं जाताना पाहायला मिळतंय. अगदी मस्तकाला दस्तक दिले चेंडूनं. एक धाव जरूर मिळते बायच्या स्वरूपात. परंतु आपण म्हणतोय ना कॅचेस विन द मॅचेस हे सातत्याने आपण म्हणत असतो. परंतु झेल का सोडला त्याचा हे प्रत्युत्तर पाहायला मिळतंय. झेल सुटल्यानंतर आपण पाहिलं ना 2 चौकार आणि 2 षटकार त्या बॅटरच्या बॅटमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. कारण ज्या ज्या वेळेस फलंदाजाचा झेल सुटला जातो त्या वेळेस फलंदाजाचा आत्मविश्वास हा द्विगुणित होतो आणि तदनंतर आपले रंग उधळायला तो फलंदाज सुरुवात करताना पाहायला मिळतोय. आता या षटकात आपण पाहतो एकंदरीत 5 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. शेवटचा चेंडू प्रगतीपथावर. आमचे मॅजिक फिंगर मिस्टर मिलन आपण पाहतोय अप्रतिम दर्जाचं गुणगाचं वैशिष्ट्यपूर्ण कार्य या ठिकाणी साकारत असताना पाहायला मिळत आहेत. आणि या संपूर्ण मॅचचे लाईव्ह टेलिकास्ट केली जाणार ही स्पर्धा पाहतोय आपण पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. कॅमेरामन आमचे मिस्टर कुंभार अप्रतिम दर्जाचं कॅमेरा वर्क या ठिकाणी करत असताना पाहायला मिळत आहेत. आमचे टेक्निकल स्कोरर आपण पाहतोय साहिल पाटील अप्रतिम कार्य हाताळताना पाहायला मिळतात. म्हणजे पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ही संपूर्ण टीम एक अप्रतिम कार्य या ठिकाणी पूर्ण करत असताना पाहायला मिळते.
सातत्यानं पाटील नेटवर्क आपण पाहतोय पुन्हा जोडले जात आहेत आमच्याशी आणि मॅचकडे वळतोय. यावेळेस सुरेख चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. सुरेख चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 4चं पतन होत आहे. 4 षटकांच्या समाप्तीला धावसंख्या फळकावर लागली जाताना पाहायला मिळते. 62 62 रन ऑन स्कोरबोर्ड. पहिल्या 4 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या फळकावर पाहतोय आपण 62 रन ऑन स्कोरबोर्ड. गोलंदाजी मार्कवर पुन्हा गोलंदाज येतोय. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 5वं षटक हाताळण्याकरिता जयंत पाटोळे. षटक क्रमांक 5 अगदी मेन स्टेज एंड कडून गोलंदाजी साकारण्याकरिता जरा घाई करा. बी फास्ट वेळ वाया घालवू नका कृपया. क्षेत्ररक्षामध्ये थोडासा बदल केला जाताना पाहायला मिळत आहे. गोलंदाज तयार. जयंत पाटोळे ऑन बॉलिंग मार्क. फुलवर लेंथ चेंडू फलंदाजाला निश्चितच जाळ्यात अडकवण्याचं काम केलं गेलं होतं. एक सापळा रचला जरूर गेला होता. त्या पद्धतीनं गोलंदाजी होती. गोलंदाजाला साजेसं असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि धावसंख्येमध्ये एका धावेचा भरणा होत असताना पाहायला मिळतो. षटक क्रमांक 5 पाहतो आपण प्रगतीपथावर आहे. षटक क्रमांक 5 हाताळत असताना षटकातील पहिल्या चेंडूवर एका धावेनं सांगता केली जात असताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा तोच गोलंदाजी मार्कवर बॅटिंग स्ट्रँडवर येतोय विनीत. यावेळेस बॅटिंग स्ट्रँडवर चेंडू आल्यानंतर रडार मध्ये घेतलाय. चेंडूला फेकून दिलं गेलंय. ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून निघून जातोय चेंडू. सीमारेषा पार 6 धावा. अप्रतिम दर्जाची फटकेबाजी होत असताना पाहायला मिळते. स्टँड ऑन डिलिव्हर. धावसंख्येचा ग्राफ एकंदरीत पोहोचला जातोय 69 रन ऑन स्कोरबोर्ड. 69 या धावसंख्येवर फळक पोहोचलं गेलंय. या मैदानाचा इतिहास आपण निश्चितच आवर्जून सांगेन तुम्हाला, कारण या APLच्या माध्यमातून आंबेडकर प्रीमियर लीगच्या माध्यमातून 117 धावा सुद्धा अगदी लिलिया चेस केल्या गेल्या होत्या. राहुल अहिरे आणि दीपराजची ती फलंदाजी अजून सुद्धा प्रत्येक क्रिकेट रसिकाच्या मनावर अधिराज्य गाजवते. मिस्टर विशाल गायकवाड यांचं आगमन होताना पाहायला मिळतंय. यावेळेस मोठा फटका खेळण्याची ईर्षा पंचांकडे दाद माहिती. या सिटीचा विकेट एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण यष्टीरक्षक झेल टिपल्यानंतर फलंदाजाला बाद देण्या अगोदर फलंदाज मैदान सोडतोय. हे खऱ्या अर्थानं आदर्श खेळाडूचं एक ज्वलंत उदाहरण आहे. कारण फलंदाजाला बाद देणं जोपर्यंत पंच कधी कधी घोषित करत नाही तोपर्यंत खेळाडू मैदान सोडत नाहीत, परंतु हे आदर्श खेळाडूचं एक ज्वलंत उदाहरण आहे आणि त्याचं खऱ्या अर्थानं दाद मागितली गेली. पंचांनी ज्या पद्धतीनं निर्णय दिला गेला, परंतु तो निर्णय देण्याच्या अगोदर फलंदाजांना मैदान सोडलं गेलं. हॅट्स ऑफ मिस्टर विनीत. आणि विनीतचा काय घेण्याकरता नवीन फलंदाज खेळपट्टी जातोय सुशांत उबाळे. मॅन फ्रॉम प्रशिक वसईचा हा खेळाडू. आणि प्रशिक 11चा खेळाडू आहे. सुशांत उबाळे जातोय नवीन फलंदाज. उबाळे मैदानावर आल्यानंतर निश्चितच या ठिकाणी पारितोषिक या ठिकाणी येत आहे. तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक येत आहे. बॅक टू बॅक 5 षटकारांकरिता हे पारितोषिक आलंय. प्रतीक तांबेच्या माध्यमातून सुशांत उबाळे करिता. जयंत पाटोळे गोलंदाजी मार्कवर आल्यानंतर संपूर्ण संघाला कशा पद्धतीने एनर्जी द्यावी हा एक मनी प्राण आखला गेला होता आणि त्या उद्देशातून आपण पाहिलंय तर जो सेट फलंदाज होता, अगदी घातक जो वाटत होता, तो फलंदाज माघारी परतवला गेला आणि विनीतच्या खेळीला पूर्णविराम लावला गेला. वैयक्तिक आपण पाहिलं तर 37 धावांची खेळी साकारणारा विनीत 13 चेंडू ज्यानं फेस केले, 6 षटकाराच्या साह्यानं
37 धावसंख्या फळकावर ज्याने लावली होती तो विनीत मात्र माघारी परतला गेलाय. नवीन फलंदाज खेळपट्टीत दाखल होतोय सुशांत उबाळे. सुरेख चेंडू गुडलिन स्पॉटला चेंडू लँड केलं गेलं. पुढचं काम यशरक्षक चोखपणे निभावताना पाहता मिळतोय. अगदीच स्लोवर आर्मचा वापर म्हणून केला गेला. चेंडूवर बोटं फिरवली गेली. नवीन फलंदाज खेळपट्टीवर आल्यानंतर त्याला सेट होऊ द्यायचं नव्हतं आणि त्या उद्देशानं आपण पाहिलं हा निर्धाव चेंडूची सांगता होतीये. यावेळेस हाय हँडसम षटकार. या आधीच्या चेंडूला आपण पाहिलं गेलं फलंदाज बीट झाला होता परंतु तदनंतरचा हा येणारा चेंडू एकंदरीत फलंदाज सुशांत उबाळेच्या रडारमध्ये येतो आणि चेंडूला फेकून दिलं गेलं. षटकाराकरिता 6 धावांकरिता. जे खेळाडू आज आपण पाहतो ना खेळतायत या स्पर्धेच्या माध्यमातून त्या खेळाडूंचे कुपन्स जेवणाचे कुपन्स रेडी आहेत. आपण कृपया ते कुपन्स कॅरी करायचे. आयोजकांच्या माध्यमातून आपण ते कुपन्स कॅरी करा आणि भोजन दानाचा आपण या ठिकाणी लाभ घ्यायचा आहे. भोजन दान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि त्या दानाचं या ठिकाणी आयोजनाच्या माध्यमातून कार्य केलं जाताना पाहायला मिळतंय. ते कुपन्स आपण कृपया आयोजकांच्या माध्यमातून हँडओव्हर करायचे आहेत. तर चला बोलतोय आपण पुढच्या क्षणाकडे कारण एकंदरीत षटकारानं धावसंख्या वधारताना फलक आणि ग्राफ पोचतोय 75 रन ऑन स्कोरबोर्ड. 75 धावसंख्या फळकावर लागली जाताना पाहायला मिळते. या षटकातील शेवटचा चेंडू प्रगतीपथावर येतोय. गोलंदाज सज्ज होईल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जयंत पटोळे. आतापर्यंत 5 चेंडू पुन्हा एकदा फुलवर लेंथ चेंडू पाहतोय आपण फेकून दिला जातोय. चेंडू सीमरच्या पार 6 धावा. षटकार बॅक टू बॅक. अन्ना द गुड वन अँड अन्ना द मॅक्झिमम. हॅलो पाच षटकांचा खेळ संपन्न झालाय. आतापर्यंत पाहतोय आपण शेवटचं षटक प्रगतीपथावर येईल. तत्पूर्वी धावसंख्येचा ग्राफ जो पोचला गेलाय 81 रन ऑन स्कोरबोर्ड लॉस ऑफ 2 विकेट्स. पहिल्या 5 षटकांचा खेळ संपन्न झालाय. सांगतेकडे जाणारी ही इनिंग शेवटचे 6 चेंडू डेथ ओव्हर प्रगतीपथावर असताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या फळकावर 26 होती. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीला धावसंख्या फळकावर 32. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीला धावसंख्या फळकावर 45 आणि 5व्या षटकाच्या समाप्तीला धावसंख्या फळकावर आपण पाहतोय एकंदरीत 81 माफ करा 81 धावसंख्या फळकावर लागली गेली. चौथ्या षटकाच्या समाप्तीला आपण एकंदरीत विचार केला ना तर 62 धावसंख्या होती. तदनंतर या षटकामध्ये एकंदरीत 19 धावांची लयलूट केली गेली. शेवटचं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज येतोय. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज येतोय. गोलंदाजी मार्कवर स्पिनिंग आक्रमण रोशन जाधव मॅन फ्रॉम सिद्धार्थनगर वसईचा खेळाडू गोलंदाजी मार्कवर प्रस्थान करता पाहायला मिळतो. शेवटचे 6 चेंडू. यावेळेस यष्टीरक्षकाला चकवून चेंडू बॅटची कडा जरूर लागली होती परंतु यष्टीरक्षकाला फसवला गेला चेंडूनं. पंच अवांतर चेंडू घोषित करता पाहायला मिळतात. स्विंगिंग चेंडू अगदी येत असताना पाहायला मिळतोय. लेट बी लेट परफेक्ट डिसिजन पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. निर्धाव जाणाऱ्या चेंडूला अप्रतिम दर्जाने टप्पा जरूर पडला होता परंतु पंचांची नजर ही तीक्ष्ण पाहायला मिळते आणि पारदर्शकता पंचांची किती बघा. अगदी या कक्षातून आम्ही
म्हटलं होतं की सुरेख चेंडू होता, परंतु पंच आमच्या त्या वक्तव्याला कुठेतरी खिंडार पाडताना पाहायला मिळतात. हा अवांतर चेंडू म्हणून पंचानं घोषित केलाय. षटकातला हा पुन्हा एकदा पहिला चेंडू गोलंदाज तयार. यावेळेस रिव्हर्स स्वीपचा पावित्रा जरूर धारण केला होता फलंदाजानं. निर्धाव पद्धतीने चेंडूची सांगता होतीये. यावेळेस चांगला चेंडू हाताळला गेलाय. धावसंख्येमध्ये एका धावेचा भरणा करण्याची ईर्षा येत असताना पाहतोय आपण, परंतु पहिला चेंडू अवांतर हाताळल्यानंतर मात्र चांगली गोलंदाजीचं प्रत्युकुरण साकारताना हा गोलंदाज पाहतोय आपण तो रोशन जाधव, मॅन फ्रॉम सिद्धार्थ 11 वसई. पुन्हा एकदा यावेळेस पुन्हा एकदा फसवलं गेलंय. फलंदाजाला बेट केलंय. मोठा फटका खेळण्यापासून बांधून ठेवलंय, वंचित ठेवलंय. फलंदाज पूर्णतः बेट होतोय. आता मात्र चांगली गोलंदाजी, एक लयबद्ध आणि अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते. षटक क्रमांक पाहतो आपण, शेवटचं षटक 6वं षटक प्रगतीपथावर आहे. डेथ ओव्हर प्रगतीपथावर आहे. ही स्पर्धा जसजशी पुढे सरकली जाईल मित्र, तसतसं या स्पर्धेला प्रेक्षक मायबाप सुद्धा पहिला चेंडू अवांतर हाताळल्यानंतर पुढचे दोन चेंडू सोयी चांगले हाताळले गेलेत. यावेळेस फुलवारला इथं गोलंदाजाच्या डोक्यावरून सेफ फटका, पण तो वाईडिश लॉंग ऑन रिझनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. जयंत पाटोळे येतोय चेंडूवर, तोवर एक धाव पूर्ण होतीये आणि यावेळेस सॅक्रिफाईस विकेट होताना पाहायला मिळते. फलंदाज बाद होतोय. सलामीचा अगदीच वन डाऊन करण्याकरता जो आलेला फलंदाज तो अक्षय ना, अक्षय यावेळेस धावबाच्या स्वरूपात माघारी परततोय. या ऐकूया डिझेल आणि पुन्हा परतूया मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज येतोय, खेळपट्टीवर दाखल झाला डावखुऱ्या शैलीचा फलंदाज आपण पाहतोय सौरभ. सौरभ येतोय, नवीन गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर. अवांतर चेंडू, स्वैर चेंडू मात्र या इनिंग मध्ये आपण पाहिले एकंदरीत हाताळले गेलेत. आमचे गुणलेखक आपल्यापर्यंत दर्शवतील निश्चितच. 8 स्वैर चेंडूचा मारा या इनिंग मध्ये पाहतोय आपण. यावेळेस उसळी घेऊन जाणारा चेंडू पाहतोय आपण. निर्धावच्या अवस्थेत चेंडूची सांगता जरूर होतीये. निर्धाव पद्धती चेंडूची सांगता. हॅलो हाय केलं चेंडू आणि चेंडू निघून गेला. पुढचं काम यष्टीरक्षक चोखपणे निभावताना पाहायला मिळतोय. गोलंदाज आपण एकंदरीत पाहत असाल ना की प्रत्येक चेंडूला एका वेगळ्या पद्धतीचं वलय प्राप्त करत असताना पाहायला मिळतोय. यावेळेस फुलवर लेन चेंडू पाहतोय आपण. मोठा फटका खेळण्याची ईर्षा, झेल सुटला गेलाय. वाईडिश लॉंग ऑन रिझनला निकेश भोईरच्या हातून चेंडू निसटतोय आणि धावसंख्येमध्ये एका धावेचा भरणा होत असताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 6 प्रगतीपथावर पाहतोय आपण. आतापर्यंत या षटकात 5 चेंडूचा खेळ पूर्ण झालेत आणि शेवटचा चेंडू प्रगतीपथावर येत असताना पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावर 86 रन ऑन स्कोरबोर्ड. शेवटचा चेंडू प्रगतीपथावर. लास्ट डिलिव्हरी रिमेनिंग हिअर. सुशांत उबाळे बॅटिंग स्ट्रँडवर. सांगता या चेंडूची कशा पद्धतीने होते पाहूयात. फुलवर लेन चेंडू होता, फलंदाजच्या रडारमध्ये जरूर होता, परंतु बॅटची कडा चेंडूला लागली आहे. 1 धाव पूर्ण झाली आहे. दुसरी धाव घेण्याची ईर्षा. 2 धावा पूर्ण होत असताना पाहायला मिळत आहेत. या इनिंगची सांगतेमध्ये 2 धावेचा चेंडू होता, त्या ठिकाणी 3 धावा पूर्ण झाल्या. म्हणजे एका धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये, 2 धावेचं रूपांतर 3 धावेमध्ये होत असताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या फळकावर 3 अंकाच्या मदतीने फळक एकदम पोहोचतोय 89 धावा. विजयाचं लक्ष असेल 6 षटकामध्ये 36 चेंडू आणि 90 या धावसंख्येचं. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलं
आमंत्रित केलं प्रथम फलंदाजी करण्याकरिता. सुशांत उबाळे निश्चितच या ठिकाणी स्पीच केलं होतं ज्या पद्धतीने नाणेफेक विरुद्ध गेल्यानंतर फलंदाजी करण्याचा मनसुबा होता आणि त्या पद्धतीनं फलंदाजी प्राप्त झाली. धावसंख्या फलकावर पाहिलं आपण एकंदरीत 89 धावा फलकावर लावल्या गेल्या आणि विजयाचं लक्ष दिलं जात आहे ते एकंदरीत 36 चेंडू आणि 90 या धावसंख्येचं. या परतूयात जाऊयात डीजे कडे. तत्पूर्वी एक दिवस संधी डीजेला ऐकत सुमधुर संगीत आणि पुन्हा परतूयात मॅच मध्ये लाईव्ह प्रक्षेपण थेट होत असं पाहायला मिळेल. देशाची घटना अहो केली जगीन मलाई. जिथं शिक्षणाची उडी होती गरिबी ती घरी मन लावून शिकला तरी नाही चुकला शाळेत जाया भारताचा घटनाकार झाला माझा भीमराया. भारताचा घटनाकार झाला माझा भीमराया. सुभेदार रामजीच पार भलताच बुद्धीनं हुशार भलताच बुद्धीनं हुशार. हो जरी होत वर्गाच्या बाहेर धडाधड द्यायचं उत्तर धडाधड द्यायचं उत्तर. त्या गप्पी मास्तरानं गाठी भेदाला मानून कोण महाराज मानून बंदी घातली आत या भारताचा घटनाकार झाला माझा भीमराया. भारताचा घटनाकार. हॅलो बोल ना. हॅलो. हॅलो चला सलामीचे फलंदाज आपण पाठवायचे आहेत. सलामीचे दोन फलंदाज खेळपट्टीत दखल होत असताना पाहायला मिळतील. जयंत पाटोळे आणि संदीप राऊत अर्थात हाडू 90 धावसंख्येचा पाठलाग करत असताना प्रति उत्तरामध्ये कशा पद्धतीनं फलंदाजी साकारली जाईल ह्याकडे सर्वांचं लक्ष वेधलं जाताना पाहायला मिळत आहे. चला घाई करा क्षेत्ररक्षण समजून घ्यायचंय वेळ वाया घालवू नका. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केली जाणार ही स्पर्धा आपण पाहतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग 2024 ॲडिशन 5 च्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्याशी आता उशिरा जोडले गेले त्या प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो उपस्थित सुरू असलेला सामना हा अशोका फायटर विरुद्ध ब्लू टायगर असा हा सामना आहे. नाणेफेकीचा कौल जिंकला होता ब्लू टायगर संघानं. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता आणि प्रथम फलंदाजीला आमंत्रित केलं गेलं होतं ते अशोका फायटर्स संघाला. अशोका फायटर्स संघानं प्रथम फलंदाजी साकारत असताना 89 धावसंख्या ही फलकावर लावली आहे आणि हाय अँड हँडसम मिस्टर जागृत जाधव साहेबांचं आगमन झालं. वेलकम सुस्वागतम हार्दिक हार्दिक स्वागत. आणि अविनाशजी मोरे साहेब आपण पाहतोय यांच्या समवेत या ठिकाणी उपस्थित झालेत. मी निवेदन करतोय आपण कृपया क्रीडा मंचावर सन्मानित व्हायचं आदरणीय जागृती जाधव साहेब आणि अविनाशजी मोरे साहेब.
सलामीचे दोन फलंदाज आपण पाहतोय खेळपट्टीवर दखल झालेत. संदीप राऊत घरच्या मैदानावर कशा पद्धतीने खेळ साकारतोय हा एकंदरीत हे ट्रम्प कार्ड आहे ब्लू टायगर संघाचं. आणि ते ट्रम्प कार्ड कशा पद्धतीने खेळ साकारतं याकडे सर्वांचं लक्ष. आणि समवेत पाहतोय संघाचा संघनायक जयंत पाटोळे. चला घाई करा, बी फास्ट. षटक क्रमांक 1 हाताळण्याकरिता गोलंदाज येतोय. गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक आणि सांघिक पहिलं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज सज्ज होतोय. विनीत भोईर. विनीत भोईर, संदीप राऊत अर्थात हाडू बॅटिंग स्ट्रँडवर आणि जयंत पाटोळे विकी दुसऱ्या एंडला पाहतोय आपण. नासिक झोनला सज्ज होतोय. विनीत भोईर मॅन फ्रॉम उत्तनचा हा खेळाडू संघाचा आयकॉन खेळाडू पाहतोय आपण गोलंदाजी मार्कवर. सो हिअर वी गो स्टार्ट ऑफ द मॅच. फर्स्ट डिलिव्हरी. पहिला चेंडू यावेळेस कार्पेट रोल करणारा वाटतं फंटास्टिक कव्हर ड्राईव्ह हाडूच्या बॅटमध्ये येतोय. पहिला चेंडू चौकार. बरसों की है जवानी मगर थाट वही है, तलवार तो पुरानी मगर धार अभी भी वही है. कारण 40+ वेळेस खेळत असताना पाहतोय आपण संदीप राऊत अर्थात बरीचशी मैदान ज्यानं गाजवली गेली आहेत. क्रिकेटच्या पटलावर बरेचसे उन्हाळे पावसाळे बरेचसे चढउतार ज्याने पाहिलेत. आणि आपल्या फलंदाजीनं खेळाडूंना प्रेक्षकांना जो मंत्रमुग्ध करतोय असा खेळाडू बॅटिंग स्ट्रँडवर पाहतोय संदीप राऊत विनीत भोईरच्या विरोधात. शॉर्ट टर्म डिलिव्हरी यावेळेस पाहतोय आपण. पूल करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. पंचांकडे दात मागितली गेली. अचूक टप्पा निर्धाव चेंडूची सांगता. यष्टीरक्षकाच्या चपळाईच्या भूमिकेत चेतन मोरे आपण पाहतोय. एक चांगलं चपळाईचं यष्टीरक्षण पाहायला मिळतंय. हे समीकरण खऱ्या अर्थानं पाहायला मजेल कारण चेतन मोरे यष्टीरक्षकाच्या भूमिकेत चपळाई दर्शवताना पाहायला मिळतोय. संदीप बॅटिंग स्ट्रँडवर संदीप राऊत पाहतो आपण द लेजंड क्रिकेटर आणि विनीत भोईर यांच्यामधला हा खेळ आहे. आणि या खेळामध्ये आतापर्यंत पाहतोय आपण बॅक टू बॅक 2 डिलिव्हरी हाताळल्या जाताना पाहायला मिळत आहेत. एक निर्धाव चेंडू होताना पाहायला मिळतोय. कारण प्रत्येक चेंडूच्या सांगतेमध्ये जे इक्वेशन आहे ना ते इक्वेशनामध्ये वेगळ्या पद्धतीचं वलय प्राप्त होत असताना पाहायला मिळणार आहे. कारण प्रत्येक चेंडू हा फार महत्वाचा आहे. आणि या चेंडूच्या महत्वपूर्ण कांक्षीला पूर्णविराम देण्याचं कार्य हे फलंदाजाला करायचं आहे. यावेळेस मात्र चेंडू बॅटच्या रडारमध्ये आला आणि फेकून दिला जाताना पाहायला मिळतोय. त्या आमच्या पविलियन कक्षामध्ये ज्या पद्धतीने स्टँड आखले गेलेत त्या सरळ स्टँडवर चेंडू आदळला गेलाय. फलंदाजाच्या बॅटून निघाला चेंडू 6 धावा षटकारांकरिता. गुणलेखकाचं वैशिष्ट्य म्हणून काम हाताळण्याकरिता आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आमच्याशी जोडले गेलेत मिस्टर हेमंत गायकवाड. हार्दिक हार्दिक स्वागत आपलं. आपण पाहतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग ॲडिशन 5 पर्व 5वं अगदी दिमागदार सोहळ्यानं या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा झाला. अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारा महाकरुणिक तथागत भगवान गौतम बुद्धांच्या चरणी पुष्पार अर्पण करून त्रिवार या ठिकाणी पंचशील साकारलं गेलं. आणि तदनंतर या स्पर्धेचं उद्घाटन होत असताना पाहायला मिळालं. या स्पर्धेच्या उद्घाटनाला दिग्गज मान्यवरांचं आपण या ठिकाणी पाहिलं गेलं. त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी उद्घाटन सोहळा संपन्न झाला होता. कारण दिग्गज मान्यवरांची मांदियाळी पाहायला मिळत होती. तदनंतर आपण पुन्हा मॅचकडे वळतोय. धावसंख्या फळकावर 10. शेवटचा चेंडू यावेळेस मात्र स्वैर चेंडू अवांतर चेंडू पंचांनी करतात. गोलंदाजाला दंडित करताना पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू धावसंख्या फळकावर 11 पाहतोय आपण. 11 नॉन स्कोरबोर्ड. यावेळेस इंटू द गॅप ट्रॅव्हल करण्याची ईर्ष्या पाहायला मिळते. ऑर्थोडॉक्स कॉर्नरला शतक तैनात केला गेलाय. सीमारेषेच्या पलीकडे आपण जर पाहिलं सीमारेषेच्या 2 शतक 30 सर्कलच्या बाहेर आपण या ठिकाणी पाहतोय. एक मिड विकेट रिझनला आणि एक ऑर्थोडॉक्स कॉर्नर असे 2 शतरक्षक तैनात केले गेलेत. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या फळकावर पाहतोय आपण एकंदरीत 90 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना 12 धावा फळकावर लागल्या जाताना पाहायला मिळत आहेत. क्रीडा मंचावर आपण पाहतोय
सायली स्वप्नील कातारे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपण या ठिकाणी यथोचित स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या फळकावर 12, बिनबाद 12. ही एक चांगली सुरुवात आहे, एक सावध सुरुवात म्हणावी लागेल, कारण 90 धावसंख्येचा पाठलाग करत असताना प्रति उत्तरामध्ये आतापर्यंत पाहतो आपण ब्लू टायगर संघानं 12 धावसंख्या फळकावर लावली आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दूरवाल्या एंड कडून गोलंदाजी साकारण्याकरिता सूरज जोशी येतोय. वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक हाताळण्याकरिता सज्ज झालाय. षटकातील हा पहिला चेंडू आसमानी टोला. आइए सूरज जोशी, आपका हम तहे दिल से स्वागत करते हैं. आणि हे बोल निश्चितच संदीप राऊत अर्थात हाडू यांचे असतील. पहिल्या चेंडूवर आसमानी टोला पाहतोय आपण बघा. थोडासा ओव्हरपेच चेंडू होता, फलंदाजाने एलिव्हेशन बनवलं गेलं, चेंडूला फेकून दिलं गेलं. 6 धावांकरिता षटकार येतोय. षटकारा धावसंख्या फळकावर 18. पहिल्या चेंडूवर आसमानी टोला, गोलंदाजावर पहिल्या चेंडूवर सीधा काउंटर अटॅक. पुन्हा एकदा तो जोशी गोलंदाजी मार्कवर. सूरज जोशी सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. कारण बघा क्रिकेटचं प्रलय पहा, हवेच्या विरोधात खेळणं हे क्लासिक खेळाडूचं एक वैशिष्ट्य आहे. कारण ज्या पद्धतीने खेळ साकारला गेलाय ना, अगदी किनारपट्टी लगत असलेलं पालघर शहर आपण पाहतोय, पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारे वारे आणि त्या वाऱ्याच्या विरोधात खेळाची आखणी केली जात असताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा संदीप राऊत बॅटिंग स्टँडवर सज्ज होतोय त्या विरोधात सूरज जोशी. यावेळेस बॅकफुट पंच, अप्रतिम दर्जाचा फटका. बॅकफुट पंच काय जबरदस्त दैदिप्यमान असा फटका. क्रिकेटचं देखणं उदाहरण. क्रिकेट का खेळावं, क्रिकेट का पाहावं, क्रिकेटचा पाठलाग का करावा, ह्याचं हे प्रात्यक्षिक. स्टँड ऑन डिलिव्हर, बॅकफुटला गेला, चेंडूला दिशा दिली जाताना पाहायला मिळते. 6 धावा. कव्हरच्या डोक्यावरून, कव्हरचं क्षेत्र पाहतोय, क्षेत्र खाली होतं आणि फलंदाज संदीप राऊतच्या बॅट मधून एक अफलातून दर्जाचा फटका. टायगर अभी जिंदा है म्हणत हा षटकार खेचला गेलाय. बॅक टू बॅक षटकार येत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूला पाहिला पण मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार खेचला गेला. त्यानंतर दुसरा चेंडू पाहतोय आपण, बॅकफुटला आलेला चेंडू अप्रतिम त्याच्यानं फटका खेळला गेला आणि चेंडूला फेकून दिलं गेलं. ते सरळ 6 धावांकरिता कव्हरच्या क्षेत्राच्या वरून. स्टँड ऑन डिलिव्हर, क्रिकेटचं एक ज्वलंत उदाहरण. चेंडू क्रमांक 3, काय घडेल चेंडूवर. फुलवार लेंथ होती, इंटू द गॅप ट्रॅव्हल केला गेला, चेंडूला मिड विकेट दिसणं लाभ केला गेला, क्षेत्र खाली आहे. 1 धाव पूर्ण मिळतीये. धावसंख्येमध्ये 1 धावेचा भरणा होईल. धावसंख्येमध्ये 1 धावेचा भरणा साकारल्यानंतर षटक क्रमांक पाहतोय आपण, हे दुसरं मार्गस्थ होत असताना एकंदर 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. परंतु या 3 चेंडूमध्ये तब्बल 13 धावांची लयलूट केली जात असताना पाहायला मिळते. जयंत पाटोळे पहिल्यांदाच सामोरे येताना पाहायला मिळतोय. कारण आतापर्यंत बॅटिंग स्ट्रँड्सवर संदीप राऊतनं आपला जाम बसवला गेला होता. 1 धावेचं रूपांतर स्ट्राईकला रोटेट केलं गेलं आणि तदनंतर बॅटिंग स्ट्रँड्सवर आणलं जात आहे ते जयंत पाटोळेला. संघाचा संघनायक बॅटिंग स्ट्रँड्सवर आहे. त्या विरोधात सूरज जोशी कशा पद्धतीने गोलंदाजी साकारेल. यावेळेस बॅकफुटला जाऊन मोठा फटका खेळण्याची ईर्षा पाहायला मिळते. उसळे घेऊन जाणारा चेंडू निर्धावित चेंडू घोषित करत असताना पंच पाहतोय आपण. एक चपळाईचं क्षेत्ररक्षण आम्ही आधीच म्हटलं होतं, कारण यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये चेतन मोरेसारखा हा दिग्गज खेळाडू आहे आणि त्या अनुषंगानं पाहतोय आपण की तत्परता आणि चपळता ही दोन्ही त्याच्या मनगटामध्ये, त्याच्या देहयष्टीमध्ये अगदी ठासून भरली आहे आणि त्याचा पुरेपूर वापर केला जात असताना पाहायला मिळतोय. कमबॅक करणारा चेंडू जरूर हाताळला गेला सूरज जोशी आणि तो सूरज जोशी गोलंदाजी मार्कवर पुनर्श एकदा दूरवाल्या एंड कडून गोलंदाजी साकारताना पाहायला मिळतोय. स्लोवर आमचा वापर, यावेळेस मात्र मनगटातलं कौशल्य, अप्रतिम दर्जाचा फटका, देखणा फटका, सुरेख असा कव्हर ड्राईव्ह, मरीन ड्राईव्ह पेक्षाही सुरेख. 4 धावा, चौकार. सकाळचं सत्र आपण पाहिलं ना की पहिल्या पर्वात ज्या पद्धतीने खेळ थोडासा संत होता, खेळपट्टी मात्र दमट असल्या कारणानं गोलंदाजाला अनुकूल होती. परंतु आता जसजसं सूर्य हा डोक्यावर येतोय ना, कारण प्रखरतेनं ग्रासलेलं हे
सूर्यप्रकाश पाहतोय आपण आणि त्यानंतर मात्र खेळपट्टी आपले रंग उधळायला सुरुवात करते. कारण क्रिकेटला पोषक असं हवामान, क्रिकेटला पोषक असं वातावरण या ठिकाणी खेळपट्टीवर पाहायला मिळतं, मैदानामध्ये पाहायला मिळतंय. आणि त्याचा फायदा हा पूर्णपणे फलंदाज आणि गोलंदाजांना होताना पाहायला मिळतोय. कारण टप्पा जर पडला गेला व्यवस्थित ना तर मात्र गोलंदाजाचं कौशल्य पणाला लागतं. यावेळेस पाहायला मिळतंय झेल टिपण्याची ईर्षा होती, झेल सुटला गेलाय. आउटफील्ड फास्ट आहे, एक धाव पूर्ण होतीये. दुसरी धाव घेण्याची ईर्षा, 2 धावा सफलतेने पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्येमध्ये अगदी फलंदाजाला बाद करणारा चेंडू होता. झेल टिपण्याची ईर्षा पणाला बाळगत असताना थर्डमॅन रिझनला जो षटक तैनात केला गेला होता तिथून झेल सुटला गेला आणि फलंदाजाला जीवनदान प्राप्त झालं. षटक क्रमांक या ठिकाणी 2 संपन्न होताना पाहायला मिळतंय. अगदी तुलना जर केली दोन्ही संघाची तर अशोका फायटर संघानं पहिल्या 2 षटकाच्या समाप्तीला 2 गडी बाद 32 धावसंख्या फलकावर लावल्या होत्या. परंतु त्याच्या प्रति उत्तरामध्ये ब्लू टायगर संघानं बिनबाद 31 धावा फलकावर लावल्या गेल्यात. म्हणजे एक चांगली सुरुवात. म्हणजे दोन्ही बाजूने आपण जर एकंदरीत तुलना जर केली ना तर तराजूची दोन्ही पारडे अगदी समांतर रेषेत पाहायला मिळत आहेत. जमेची बाजू महत्वाची बाजू म्हणावी लागेल. ते एकही फलंदाज बाद न होता आतापर्यंत 31 धावा ह्या फलकावर लावल्या जात असताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज येतोय पाहायला मिळतो. वैयक्तिक कुठ्यातलं हे दुसरं आणि सांघिक तिसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा विनीत भोईरच्या हाती चेंडू सुपूर्द केला जात असताना पाहायला मिळतोय. पहिल्या 2 चला 31 रन ऑन स्कोर बोर्ड. इक्वेशन आपण पाहिलं तर 24 चेंडू आणि 59 धावा आहेत. चला घाई करा, बी फास्ट. सुशांत उबाळे अँड टीम, दिस इज द सेकंड ऑफिशियली वॉर्निंग फॉर यू. अदरवाइज डिरेक्टली आपल्याला पॅनल्टीला समजलं पॅनलाइज केलं जाईल, याची आपण कृपया नोंद घ्यायची आहे. कारण वेळेचं गांभीर्य प्रत्येकाने लक्षात घ्या. 30 मिनिटांचा अवधी आहे आणि हा पंचांकडे सुद्धा ताकीद येते. डिरेक्टली शेवटच्या षटकापर्यंत आणि एपीएल कमिटीच्या माध्यमातून या ठिकाणी काही निर्णय या ठिकाणी दिलेले आहेत. त्या निर्णयावर पंचसुद्धा ठाम आहेत, याची कृपया आपण नोंद घ्यायची आहे. कारण प्रत्येक इनिंग खेळणं, प्रत्येक मॅच खेळणं, प्रत्येकाला पुरेसा सूर्यप्रकाश मिळणं फार महत्वाचं आहे आणि त्या अनुषंगानं आपण खेळपट्टीवर प्रस्थान करायचं आहे. संदेश पवार येतोय गोलंदाजी मार्कवर. खोलवर टप्प्याचा चेंडू फलंदाजाच्या ताब्यामध्ये आणि फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. संदीप राऊतच्या खेळीला पूर्ण विराम. अगदी एकाच मैदानावर अगदी आपण पाहतो ना प्रॅक्टिस स्किल जात असं पाहायला मिळते, सराव केला जात पाहतो. त्याचा फायदा या ठिकाणी संदेश पवार उचलला गेला आणि खोलवर टप्प्याच्या चेंडूला मात्र दिशा दिली जाण्याचा प्रयत्न करण्यात होता, परंतु फलंदाज बाद होतोय. संदीप राऊत हॅज दी पार्ट तंबूच्या आश्रयाला परततोय. नवीन फलंदाज खेळपट्टीवर दाखल होतोय निकेश भोईर, मॅन फ्रॉम गिराळे. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर संदेश पवारनं संदीप राऊतला माघारी परतवलं गेलंय. एक सुखद धक्का दिला, तदनंतर मात्र काय कमालीचा फटका बघा. मूर्ती लहान पण कीर्ती महान. आउट ऑफ द पार्क, स्टँड ऑन डिलिव्हर.
ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून निकेश भोईरच्या बॅट मधून षटकार येतोय. हा तोच खेळाडू आहे त्या खेळाडूला महाराष्ट्र क्रिकेटच्या माध्यमातून सिलेक्ट केलं गेलं होतं आणि आसाम सारख्या राज्यामध्ये जाऊन आपलं नाणं ज्यानं खणखणीत वाजवलेलं तो निकेश भोईर. बॅटिंग स्ट्राजवर पाहतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून वर्णी लागली गेली ब्ल्यू टायगर संघाचं प्रतिनिधित्व करण्याकरिता. पहिल्या चेंडूवर गोलंदाजाला आसमानी टोला 6 धावा. षटकारानं धावसंख्येचा ग्राफ पोचतोय 90 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 37 रन ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. नेक्स्ट डिलिव्हरी फ्रॉम दिस ओव्हर. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा मोठा फटका सरळ हाताने खेळून काढला गेला गोलंदाजा डोक्यावरून. 1 बाउन्स चेंडू सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. निकेश नरेश भोईर मॅन फ्रॉम गिराळे हे नाणं मात्र खणखणीत वाजतंय. पहिल्या चेंडूला षटकाराला गवसनी. दुसरा चेंडू चौकार वायडिश लॉंग ऑनच्या डोक्यावरून क्षेत्र खाली होतं आणि सेफ फटका. कारण गोलंदाच्या डोक्यावरून खेळणं म्हणजे त्यापेक्षा सुंदर फटका नाहीये. पुढचा चेंडू खोलवर टप्प्यात चेंडू पुन्हा हलक्याने ट्रॅव्हल केला गेला. यावेळेस मध्ये सापळा रचला गेला. राहुल येतो चेंडूवर. वायडिश लॉंग ऑनचा क्षेत्र तैनात केला गेला. 1 धाव मिळते. धावसंख्येमध्ये एका धावेचा भरणा होत असताना स्ट्राईकला रोटेट केलं जाईल. धावसंख्येमध्ये एका धावेचा भरणा होत असताना फलक पोचतोय 42 रन ऑन स्कोरबोर्ड. 4 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 2 चेंडू शेष आहेत. संदीप राऊत माघारी परतल्यानंतर मात्र निकेशनं सूत्र आपल्या हाती घेतली. चांगलं समीकरण पाहायला मिळतंय. क्रिकेटला पोषक अशी खेळपट्टी आणि वातावरण पाहायला मिळतंय. गोलंदाज मात्र पहिला चेंडू पाहिला आपण ज्यामध्ये हाताळला गेलाय त्यावेळेस कशा पद्धतीने हाताळला होता त्यानंतर त्याच टप्प्यावर ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न करतो. यावेळेस थोडीसा फलंदाजाला व्यत्यय येतोय. डेड बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतोय. चार चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. अगदी क्वालिटी आपण जर पाहिली तर जर डेड बॉल खेळायचा असेल तर कृपया आपण खेळपट्टीवरून बाहेर व्हा. खोलवर टप्प्याचा चेंडू फलंदाजाला मात्र यावेळेस हुलकावणी देतोय. स्टँड ऑन डिलिव्हर मोठा फटका खेळण्याची ईर्ष्या बाळगत असताना निर्धाव पद्धतीने चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते. एकंदरीत आपण जर पाहत असाल आता मात्र धावसंख्येचा ग्राफ थोडासा स्थिरावतोय कारण 42 रन ऑन स्कोरबोर्ड पाहतोय. इक्वेशन जर आपण विचारात घेतला तर 19 चेंडू आणि 48 धावांचं लक्षात येताना पाहायला मिळतंय. म्हणजेच 12 धावसंख्येच्या अनुक्रमाने प्रत्येक षटकामध्ये 12ची सरासरी हाताळणं गरजेचं आहे. यावेळेस मोठा फटका स्टँड ऑन डिलिव्हर. अगदीच मुख्य मंचाला सलामी. चेंडू सीमारेषा पार. 6 धावा. एक स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. अप्रतिम फटका. षटक संपन्न. 3 षटकांचा खेळ संपन्न. धावसंख्या फळकावर 48 रन ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 48 धावसंख्या फळकावर लागली असताना पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ संपन्न. जयंत पाटोळे संघाचा संघनायक बॅटिंग स्ट्राईकवर आल्यानंतर मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय. षटकारानं धावसंख्या वधारताना फलक पोचतोय तो 48 रन्सवर. येणारे 18 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेटचं जे आपण आवश्यकता पाहिली तर तब्बल 14 धावांची असेल. चला घाई करा घाई करा कारण आधीच बराचसा उशीर बराचसा वेळ आपण दवडला गेलाय. त्यामुळे मी निवेदन करतोय सुशांत उबाळे अँड आर्मीला आपण कृपया वेळ वाया घालवू नका. लगेचच आपण क्षेत्रशः सजून घ्या कारण 3 षटकात जरी खेळ संपला असेल तरी आपण या आधी वेळ खूप दवडला गेलाय. शेवटची 10 मिनिटं आहेत. जर 10 मिनिटांमध्ये जर सामना संपला नाही तर तुम्हाला पॅनलाइज सामोरं जावं लागेल. कृपया पंचांनी यांना ताकीद द्यायची आहे. म्हणजेच येणारे 5 मिनिटं ह्या 5 मिनिटांमध्ये एक षटक पूर्ण करणं ही जबाबदारी आहे. प्रत्येक षटकागणिक सामन्याचं चित्र बदलताना पाहायला मिळतंय. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीला धावसंख्येचा ग्राफ पाहतोय आपण 48 रन ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. तुलना जर आपण केली तर प्रथम फलंदाजी करत असताना अशोका फायटर्स संघाची धावसंख्या पहिल्या 3 षटकाच्या समाप्तीला 45 पाहायला मिळाली होती. परंतु ब्लू टायगर संघानं 48 धावा ह्या फळकावर लावल्या गेल्यात.
यश येतोय गोलंदाजी मार्कवर. रिव्हर्स स्वीपचा पावित्र्य धारण केलाय आणि अफलातून दर्जानं फटका मारला जाताना पाहायला मिळतोय. निकेश भोईर बॅटिंग स्ट्रांज वर आल्यानंतर ज्या स्पेसनं चेंडू हाताळला होता त्या स्पेसनं चेंडूला दिशा दिली गेली आणि चेंडूला फेकून दिलं गेलं चौकाराकरिता 4 धावांकरिता. अप्रतिम फलंदाजीचा प्रतिक्रिया पाहतोय आपण. बॅटिंग स्ट्रांज वर गोलंदाज आल्यानंतर कशा पद्धतीने खेळ साकारावा हे प्रात्यक्षिक पाहायला मिळत आहे. पहिल्या चेंडूला चौकाराला गवसनी धावसंख्या फळकावर 52 रन ऑन स्कोरबोर्ड लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर पाहतोय आपण. यावेळेस एलिव्हेशन बनवलं गेलं इंटू द गॅप ट्रॅव्हल करण्याची ईर्ष्या पाहायला मिळते. ऑर्थोडॉक्स कावकरचं क्षेत्र खाली आहे त्या क्षेत्रात चेंडूला ढकलला गेलाय. 1 धाव मिळते. दुसरी धाव घेण्याची ईर्ष्या. यावेळेस थोडीशी दमछाक. खराब क्षेत्ररक्षण. एका धावेचं 2 धावेत रूपांतर, 2 धावेचं 3 धावेमध्ये रूपांतर म्हणजे थोडीशी अतिशयोक्ती मैदानामध्ये होत असताना पाहायला मिळतंय. एका धावेचा चेंडू होता त्यामध्ये 3 धावेचं रूपांतरित म्हणजे अतिशयोक्ती मैदानामध्ये. दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं नाणं झालं, मामाजींची दाढी झाली, उरलं तेल झाकून ठेवला, लंडोरीचा पाय लागला, इशिपाशी होळ गेला आणि त्या होळामध्ये उंट नाहून गेला. अशा पद्धतीनं ही अतिशयोक्ती मैदानात पाहायला मिळते. कारण चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं, थ्रो बॅक केला गेला आणि चेंडूला 3 धावेत रूपांतरित केलं जात असताना पाहायला मिळतंय. मुंबईची घरं लहान मात्र कबुतरांच्या खुराड्यासारखी अशा पद्धतीने खेळपट्टीवर धावा ह्या जमवल्या जात असताना पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक हे 4 प्रगतीपथावर पाहतोय. चेंडू क्रमांक 2 संपन्न झालाय. आतापर्यंत पाहिलं तर या षटकामध्ये 2 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्या जाताना पाहायला मिळत आहेत. खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस फलंदाजाला चकवा देत असताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता. जयंत पाटोळे बॅटिंग स्ट्रांजवर येतोय. अगदी संयमानं खेळ साकारताना पाहायला मिळतोय. जयंत पाटोळेचा आपण जर एकंदर विचार केला तर 6 चेंडूमध्ये 12 धावांवर फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. अगदी 200च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी साकारतोय. तर दुसऱ्या बाजूने आपण विचार केला निकेश भोईरचा तर तब्बल 360च्या स्ट्राईक रेटनं धावसंख्या ग्राफ ओढताना पाहायला मिळतोय. कारण 5 चेंडू आणि 18 धावांची खेळ साकारताना पाहायला मिळतोय. स्लोवर आमचा वापर केला गेलाय पुन्हा एकदा. यावेळेस फलंदाजाला चढवला गेला चेंडू मात्र निर्धाव जातोय. फलंदाजाच्या डोक्याला मस्तकाला दस्तक देत असताना आणखी एक निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. मोठे फटके खेळण्यापासून आता मात्र फलंदाजाला बांधून ठेवलंय. 55 रन ऑन स्कोरबोर्ड लॉस ऑफ 1 विकेट. षटकातला चेंडू क्रमांक 5. गोलंदाज तयार. यावेळेस मोठा फटका खेळण्याची ईर्ष्या हवे त्या चेंडू बघा झेल टिपला जाताना पाहायला मिळतोय का. कॉल बॅकिंग जरूर होतंय. स्वतः क्षेत्रशी चेंडू खाली धावत आला होता परंतु यावेळेस चेंडू पुन्हा एकदा धरणीला दान केला जात असताना पाहायला मिळतोय. आणखी एक जीवनदान फलंदाज जयंत पाटोळेला पाहायला मिळतंय. हे जीवनदान कुठपत योग्य आणि कुठपर्यंत घातक ठरलं जाईल हे पाहणं गरजेचं आहे. कारण आम्ही सातत्यानं म्हणत असतो ना, कारण ज्या वेळेस फलंदाजाचा झेल सुटला होतो ना त्या वेळेस फलंदाजाचा आत्मविश्वास हा द्विगुणित होतो आणि तदनंतर फलंदाज आपले रंग उधळायला सुरुवात करतोय. या षटकातील शेवटचा चेंडू 56 रन ऑन स्कोरबोर्ड. एक चांगली गोलंदाजी नफीतुली गोलंदाजी या षटकात पाहायला मिळते. खोलवर टप्प्याचा चेंडू इंटू द गॅप ट्रॅव्हल करण्याची ईर्ष्या पाहायला मिळते. थर्मॅनचं क्षेत्र खाली आहे परंतु निर्धाव चेंडू. निर्णायक षटक म्हणावं लागेल कारण या षटकात आपण एखादा विचार जर केला ना तर फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केल्या गेल्यात. म्हणजे चला घाई करा बी फास्ट वेळ वाया घालू नका. 7 मिनिटं बाकी आहेत कृपया वेळ वाया घालू नका. उर्वरित येणारे 12 चेंडू आणि 34 धावा. इक्वेशन लक्षात घ्या. 12 चेंडू आणि 34 धावांचा आहे. चौदाची सरासरी पाहिली होती आपण 3 षटकाच्या समाप्तीला. आता मात्र सरासरी जर पाहिली तर 17 या अंकावर येताना पाहायला मिळते. अजून जर आपण विचार केला तर मिथिलेश जाधव येणं बाकी आहे, रोशन जाधव येणं बाकी आहे. म्हणजेच चांगल्या खेळाचा भरणा पाहायला मिळतोय. चला बॅट्समन
बॅटिंग स्टँड वर जयंत पाटोळे पाहतोय आपण आणि जयंत पाटोळे बॅटिंग स्टँड वर आल्यानंतर मात्र या ठिकाणी कॅश प्राइज लावलं जाताना पाहायला मिळतंय. षटकार हॅट्रिक करिता तब्बल 1,500 रुपयांचं कॅश प्राइज सुमेध गायकवाडांच्या माध्यमातून लावलं जाताना पाहायला मिळतं जयंत पाटोळे करिता. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय अक्षय. मॅन फ्रॉम तारापूरचा हा खेळाडू उद्योन्मुख खेळाडू आहे. अप्रतिम दर्जाचं कौशल्य आपल्या समोर सादर करताना पाहायला मिळतोय. 12 चेंडू आणि 34 धावा. निर्णायक षटक प्रगतीपथावर. खोलवर टप्प्याचा चेंडू यष्टीरक्षकाला चकून पाहायला मिळतोय. एकच धाव मिळते. एकच धाव मिळेल या चेंडूवर. धावसंख्येमध्ये एका धावेचा भरणा येत असताना पाहायला मिळतं. येणारे चेंडू 11 आणि धावसंख्येची गरज आहे ती 33 धावा. 11 चेंडू 33 धावाची आवश्यकता. फलंदाजाला आता एस्केलेटर वर उभं राहून फलंदाजी करणं गरजेचं आहे, कारण चौकार आणि षटकाराशिवाय दुसरा पर्याय नाहीये. यावेळेस निकेश भोईरच्या बॅट मधून अफलातून फटका निघून जातोय चेंडू. हाय हँडसम 6 धावा. स्टँड ऑन डिलिव्हर आउट ऑफ द पार्क. बिग वन. आउटस्टँडिंग. अफलातून दर्जाचा फटका. कौतुक करावं लागेल आमच्या कुंभारांचं. काय जबरदस्त कॅमेरा वगैरे बघा. जिथं जिथं चेंडू पोहोचतो ना तिथपर्यंत नजर आमच्या कॅमेराची बंदिस्त होत असताना पाहायला मिळते. निकेश भोईरच्या बॅट मधून निघालेला हा षटकार सामन्याला कलाटणी लावताना पाहायला मिळेल का, कारण याच फटक्याची अपेक्षा केली जात असताना पाहायला मिळते ते ब्लू टायगर्सच्या डगआउट मधून. परंतु थोडस नाखुश पाहायला मिळतोय तो डगआउट अशोका फायटर्स संघाच्या माध्यमातून, कारण चेहऱ्यावर नाराजी स्पष्टपणे दिसताना पाहायला मिळते. यावेळेस दिशा थोडीशी भरकडलेली पाहायला मिळते. अगदीच प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर येणारी गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर यावी अशा पद्धतीचा हा चेंडू पाहतोय आपण. थोडासा अवांतर चेंडू, स्वैर चेंडू. कधी काळी आपण जर एकंदरीत पाहिलं क्रिकेटच्या पटलावर एक मात्र असं नाव आहे, अप्रतिम दर्जाचा खेळ ज्यानं साकारला गेलाय. गोलंदाजीचं कृत्य आणि फलंदाजीचं समीकरण आपण जर पाहत असाल, यावेळेस सुरेख चेंडू, अप्रतिम दर्जाचा चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. कमेंट्स येत आहेत, आपण पाहतोय जरा. निकेश भोईर करिता पारितोषिक आलंय. मिथुन 11 कंचाडच्या माध्यमातून पारितोषिक येत असताना पाहायला मिळतंय. निर्धाव चेंडून पुनश्च एकदा सामन्यात ट्विस्ट निर्माण झालाय. यावेळेस बॅटची कडा यष्टीरक्षकाला चकवला जरूर गेलं. चेंडून एक धाव मिळते. या चेंडूवर धावसंख्येमध्ये एका धावेनं स्ट्राईकला रोटेट जरूर केलं गेलंय. ग्राफ पोचतोय आपण पाहतो. एकंदरीत 65 रन ऑन स्कोरबोर्ड. 8 चेंडू आणि 25 धावा. यावेळेस जयंत पाटोळे नावाचा हा मोठा फटका निघून जातोय. चेंडू सीमा पार. ऑर्थोडॉक्स काऊकॉर्नरला भेदून 6 धावा. फलंदाजाच्या रडार मध्ये आलेला चेंडू फेकून दिला जातोय. स्टँड ऑन डिलिव्हर. इक्वेशनामध्ये बदल होईल. 7 चेंडू आणि 19 धावा. येणारा हा चेंडू निर्णायक चेंडू आहे. दोनही बाजून दोनही खेळाडूंच्या फासल्यानं आता मात्र उगावे सुटले जातील, कारण प्रत्येक चेंडू निर्णायक आहे. यानंतरचा होणारा सामना राष्ट्रीय पॅन्थर वॉरियर्स संघाचे संघनायक आणि उभय ब्लू टायगर संघाचा संघनायक मैदानावर खेळतोय, यांच्यामध्ये सामना खेळला जाईल. आखूड टप्प्याचा चेंडू, खराब फटका पाहायला मिळतो. यावेळेस हवे चेंडू आहे. एक धाव पूर्ण होतीये. दुसरी धाव घेण्याची ईर्षा बेताली जाताना पाहायला मिळते का. खराब दर्जाचं क्षेत्ररक्षण. एका धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये होत असताना पाहायला मिळतंय. सामन्यामध्ये ट्विस्ट जरूर निर्माण झालाय, कारण येणारे 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 17 धावा.
खेळपट्टी ज्या पद्धतीने बनवले गेलं, हे मैदान ज्या पद्धतीने आखलं गेलंय ना, आयोजन कमिटीचा आम्ही सतशा ऋणी आहोत. टीम मीटिंग्स नकोय, कृपया टीम मीटिंग्स नकोय, टीम मीटिंग्स नकोय. शेवटची 3 मिनिटं बाकी आहेत. 3 शेवट मिनिटांमध्ये तुम्हाला सामना संपवायचा आहे, अन्यथा कोणत्याही बॉलला तुम्हाला क्षेत्ररक्षण मध्ये घ्यावं लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग ऍडिशन 5 आपण पाहतोय. प्रशांतजी गायकवाड, आनंदजी राऊत, अनिसजी गायकवाड, प्रशांतजी तांबे, सुमेशजी गायकवाड, हिमाचलजी जाधव, संदेशजी पवार, हेमंतजी गायकवाड आणि जयंतजी पाटोळे यांच्या ह्या अथक प्रयत्नांतून, अथक परिश्रमातून उभारली जाणारी स्पर्धा आपण पाहतोय. एक दिग्गज आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. ट्विस्ट निश्चितच निर्माण होणार आहे, कारण 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज यश भोईर, यश भोईर येतोय. वैयक्तिक दुसरं सांघिक 6वं डेथ ओव्हर. अगदी टेनिस क्रिकेटच्या पटलावर हाणामारी करणारं षटक. बॅटिंग स्ट्रँड्सवर निकेश भोईर, ज्यांना आपल्या संघाकरिता विजयाच्या आशा पल्लवित केल्या गेल्यात आणि एक अप्रतिम खेळ साकारला गेलाय, तो निकेश भोईर बॅटिंग स्ट्रँड्सवर आपण पाहतोय. चला घाई करा, सुशांत उबाळे अँड आर्मी, बी फास्ट. पहिला चेंडू स्लोवर आर्म फुल चेंडू पाहायला मिळतो. इंटू द गॅप ट्रॅव्हल करण्याची ईर्ष्या पाहायला मिळते. 1 धाव पूर्ण होतीये. दुसरी धाव घेण्याच्या ईर्ष्येला जोखीम भरी धाव पूर्ण होताना पाहायला मिळेल का? यस, 2 धावा पूर्ण. इक्वेशन येत आहे 5 चेंडू 15 धावा. 5 चेंडू आणि 15 धावा. पाच चेंडू आणि 15 धावा. सामन्यामध्ये ट्विस्ट. पुन्हा एकदा यावेळेस दुधारी तलवार. आगीतील इस्तवाला इंगोल म्हणतात, सुकलेल्या झाडाला लाकडाला लाकूड म्हणतात. जो कुठलाही गोलंदाजाला घाबरत नाही त्याला बापाचा बाप म्हणतात. मूर्ती लहान पण कीर्ती महान. निकेश भोईर नावाचं हे वादळ गिराळ्याहून थेट पालघर पर्यंत घोघावत आहे. अप्रतिम दर्जाचा फटका. इक्वेशन 4 चेंडू आणि 9 धावा. 11 चेंडू मध्ये 33 धावांची खेळी साकारणारा निकेश भोईर बॅटिंग स्ट्रँड्सवर आग ओकताना पाहायला मिळतोय. थांबा 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 थांबा. पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप षटकार. इक्वेशन येणारे 4 चेंडू आणि 9 धावांचं. गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय, फलंदाज त्याला कशा पद्धतीने उत्तर देतोय, हे खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या प्रलयावरील एक जबरदस्त मूर्तिमंत उदाहरण पाहतोय आपण. टीट फॉर टॅटची ही लढाई आहे. लॉर्ड लेविस यांच्या अजरामर कवितेतील वाक्यरचना मात्र दोन्ही संघांना आठवाव्या लागतील. डू ऑर डाय, डोंट से व्हाय. करा अथवा मरा, परंतु कारण का ते विचारू नका. अस्तित्व पारखण्याची वेळ जेव्हा येऊन टेपते ना, तेव्हा प्रत्येकाला आपले 100% देणं गरजेचं आहे. येणारे 4 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय, तो यश भोईर. यश भोईरच्या विरोधात निकेश भोईर बॅटिंग स्ट्रँड्सवर. चेंडू क्रमांक 3. बराचसा पॉज निर्माण केलाय. यावेळेस सरळ हाताने खेळून काढला गेला. हेलिकॉप्टर लँड करण्याची ईर्ष्या पाहायला मिळतो. वाईट लॉंग ऑन दिशेला चेंडू रवाना केला. 1 धाव पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याची ईर्ष्या, धाव बाद करण्याची नामी संधी आणि यावेळेस फलंदाज जयंत पाटोळेला मात्र माघारी परतवावं लागेल. दुसरी धाव जोखीमभरी धाव होती. डेंजर झोन ओएनकडे धावत सुटलेला फलंदाज आणि चांगला थ्रो, तितका सुंदरसं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेत असताना फलंदाज माघारी परतला गेला. जयंत पाटोळेला माघारी परतला गेलाय. 1 धाव जरूर मिळते. विकेटचं पतन झालंय. सेट फलंदाज माघारी परतला गेलाय. पुन्हा एकदा एक ट्विस्ट निर्माण होतोय, कारण नवीन फलंदाज खेळपट्टीवर दाखल होतोय. मिथिलेश जाधव, मॅन फ्रॉम BARC.
11 चेंडू आणि 22 धावांची खेळी साकार माघारी परतताना पाहायला मिळतोय तो जयंत पाटोळे. 3 चेंडू आणि 8 धावा. सायली कातारे यांच्याकडून षटकाराकरिता 200 रुपयाचा पारितोषिक कॅश प्राइज लावण्यात येत आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू निर्धाव येतोय. ट्विस्ट निर्माण झालाय. 2 चेंडू आणि 8 धावा. या स्पर्धेच्या माध्यमातून पहिला सुपर ओव्हरचा सामना पाहायला मिळेल का? उत्कंठा मात्र शिगेला पोहोचली जाताना पाहायला मिळते. हा येणारा चेंडू निर्णायक चेंडू आहे. कॅश प्राइज मध्ये વધારો होताना पाहायला मिळते. षटकाराकरता कॅश प्राइज स्वप्नील कातारे कडून 300 रुपये, सायली कातारे यांच्याकडून 300 रुपये, तब्बल 600 रुपयांचा कॅश प्राइज एका षटकाराकरिता. गोलंदाज तयार. सागर कातारे कडून 500 रुपयाचा कॅश प्राइज षटकाराकरिता. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. 2 चेंडू आणि 8 धावा. खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस मोठा फटका खेळण्याची ईर्षा आणि फलंदाज यावेळेस बाद होतोय. खेळीला पूर्ण विराम. मॅच मध्ये ट्विस्ट आणि मॅच मध्ये कमबॅक करताना पाहायला मिळतोय तो अशोका फायटर संघ. अनिश गायकवाडांच्या चेहऱ्यावर आता मात्र कुठं स्मित हास्य खुललं जाताना पाहायला मिळतंय. हिमाचल जाधव सुद्धा एक चांगलं स्मित हास्य करताना पाहायला मिळत आहेत. अप्रतिम. आता कुठंतरी हृदयाची स्पंदन मात्र ती आटोक्यात येत असताना पाहायला मिळत आहेत. 1 चेंडू आणि 8 धावा असं समीकरण येत असताना पाहायला मिळत आहे. जर एखादा अवांतर चेंडू हाताळला गेला तर मात्र सामन्याला पुन्हा ट्विस्ट निर्माण होऊ शकतो. परंतु हा खेळ क्रिकेटचा आहे. अनिश्चिततेने भरलेला हा खेळ पटलावर काय साकारताना पाहायला मिळतोय पाहूयात. अप्रतिम खेळ साकारला गेला. नील तांबे येतोय नवीन फलंदाज. एक चेंडू आणि 8 धावा असं इक्वेशन पाहायला मिळत आहे. षटक शेवटचा चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस पाहतोय आपण एक चौकार जरूर येईल परंतु हा अपुरा चौकार म्हणावा लागेल कारण विजयाचं लक्ष समीकरण 1 चेंडू 8 धावा होत असताना पाहायला मिळतंय. परंतु विजयी पताका ज्या संघाने झलकवल्या गेल्यात तो अनिशजी गायकवाड आणि हिमाचलजी जाधव साहेबांचा हा संघ आहे. चला लाईनअप करून आपण मैदानाच्या बाहेर यायचं आहे. दोन्ही संघांना हँडशेक करायचा आहे. वेळ वाया घालवू नका आणि लगेचच मी आमंत्रित करतो